सोलापूर महानगरपालिकेकरता ESR निधीच्या माध्यमातून प्रिसिजन कंपनीच्या वतीने टाटा एस डिजिटल गाडीला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार्ट घालून संपूर्ण भारतीय बनावटीची घंटागाडी तयार करून प्रथमच अशी इलेक्ट्रॉनिक घंटागाडी सोमवारी पालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली। यावेळी आयुक्त शीतल तेली उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, चेअरमन प्रिसिजन समूह यतीन शहा, कार्यकारी संचालक प्रिसिजन करंट शहा उपस्थित होते। प्रिसिजन कंपनीकडून भारतीय बनावटीची इलेक्ट्रॉनिक पहिली घंटागाडी तयार करण्यात आली असून शहरातील वाढत्या प्रदूषणाला यामुळे नक्कीच आळा बसेल अशी प्रतिक्रिया यावेळी प्रिसिजन कंपनीचे करण शहा यांनी दिली। सोलापूर महानगरपालिकेला 2 इलेक्ट्रिक घंटागाड्या दिल्या। मागच्या 1 वर्ष दीड वर्षांपासून ह्याच्यावरती काम चालू आहे आणि जे 2 टाटा एस डिझेल जे होते ह्याला आपण पूर्णपणे 100% इलेक्ट्रिक कन्वर्ट करून दिलेल्या गाड्या आहेत। ह्या गाड्यांमधले जेवढे पार्ट्स आहेत, बॅटरीज आहेत, इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आहेत, हे ऑलमोस्ट सगळे 90% किंवा 95%हून जास्ती इंडियात प्रोड्यूस केलेले आहेत। ह्याचे सर्टिफाईड प्रॉडक्ट्स आहेत हे ऑब्व्हियसली। आणि आपण हे बघतोय की जे सिटीमध्ये चालणारे व्हेकल्स आहेत, जास्ती करून जे सगळ्यात जास्ती प्रदूषण निर्माण करतात सिटीमध्ये, त्याला आपण एक नवीन लाईफ देतोय, एक नवीन रूप देतोय, ज्याच्याने पोल्युशन तर शून्य होईलच, पण ऑपरेटिंग कॉस्टसुद्धा सिग्निफिकंटली कमी होईल। जे साधारण 9 ते 10 रुपये पर किलोमीटर ही डिझेल व्हेकल चालण्याची कॉस्ट असते, ती ह्या इलेक्ट्रिकवरती 1-1.5 रुपये पर किलोमीटरवरती येते। त्यामुळे सेविंगसुद्धा खूप जास्ती होईल ह्या इलेक्ट्रिफिकेशनमुळे।